नमस्कार मंडळी, वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पण ही पूजा नेमकी वडाच्या झाडाचीच का बरं केली जाते, यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? सर्व पवित्र वृक्षांमध्ये वटवृक्ष म्हणजे वडाचे झाड अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या वृक्षाचे आयुष्य खूप मोठे असते आणि त्याच्या पारंब्या सतत विस्तारत राहतात. म्हणूनच वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या मुळांमध्ये ब्रह्मदेव, खोडात भगवान विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान शंकर यांचा वास असतो आणि वडाच्या झाडाची पूजा करणे म्हणजे त्रिदेवांचे आशीर्वाद प्राप्त करणे असे मानले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडांभोवती सूत गुंडाळून प्रदक्षिणा घालतात आणि प्रार्थना करतात, मला आणि माझ्या पतीला निरोगी दीर्घायुष्य लाभो, आमचा संसार वडाच्या वृक्षाप्रमाणे विस्तारित राहो आणि कुटुंबात सुख, समृद्धी व आनंद नांदो. यामागे पर्यावरणाचा संदेशही दडलेला आहे. वडाचे झाड भरपूर सावली देते, अनेक जीवांना आश्रय देते आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करते. त्यामुळे ही पूजा आपल्याला निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवणही देते. म्हणूनच वटपौर्णिमा हा केवळ एक धार्मिक विधी नसून प्रेम, निष्ठा, कुटुंबाचे कल्याण आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम आहे. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.